भोंदू अशोक खरातांचा नवा लँड स्कॅम. संगमनेरमध्ये जमिनीचा व्यवहार केल्याचे उघड. महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेला स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संगमनेरमध्ये एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार खराताने केल्याचे उघड झाले असून या प्रकरणाला आता गुन्हेगारी वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर अकोला बायपास जवळील गुंजाळवाडी हद्दीतील 17 गुंठे जागा खराताने आपली मुलगी सृष्टी हिच्या नावावर 70,50,000 रुपयाने खरेदी केली. छावा संघटनेच्या संगीता पुन यांनी व्यवहारावर गंभीर आक्षेप घेतला आहे. खराताने खरेदी केलेली ही जागा कागदपत्री असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी अस्तित्वातच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता नुकत्याच मुंबई येथे अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की संगमनेर येथे अशोक खरात यांची मुलगी सृष्टी हिच्या नावे काही जागा त्यांनी खरेदी केली आहे. ती बातमी बघितल्यानंतर मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे, मी छावा संघटनेचं काम करते. त्या अनुषंगाने मी लगेच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि थोडीशी पडताळणी केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की सर्वे नंबर 135 संगमनेर हा खूप मोठा परिसर आहे. म्हणजे तो 9 ते 10 किलोमीटर अंतराचा परिसर आहे आणि हा परिसर असा आहे की हा वडलोपारची सर्वांच्या मालकीचा असताना देखील तिथे अशोक खरात यांनी आपली मुलगी सृष्टी अशोक खरात हिच्या नावे मणियार यांच्याकडने 17 गुंठे जागा विकत घेतल्याचं आम्हाला असं निदर्शनास आले आणि त्याचे पुरावे देखील, खरेदी खत देखील माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी प्रशासनाला एक विनंती करते की अशी कुठलीही प्रकारची जागा, ही 17 गुंठे असो किंवा किती असो, अशी कुठल्याही प्रकारची जागा इथे अवेलेबल नसताना देखील हे खरेदी खत झालं कसं? त्यामुळे ज्यांनी कुणी हे खरेदी खत करून दिलं, त्यामध्ये अधिकारी असू द्या किंवा मधले एजंट असू द्या, तरी मी प्रशासनाला विनंती करते की तातडीने संगमनेरची ही जी बदनामी होत आहे, ही बदनामी थांबवण्यासाठी तातडीने अशोक खरात यांची मुलगी सृष्टी अशोक खरात यांच्या नावे ही 17 गुंठे जागा झाली कशी, यासाठी त्यांनी लगेचच चौकशीला बसावे आणि याचा तातडीने सर्व प्रशासनाने किंवा त्याच्यामध्ये कोणी अधिकारी असतील किंवा कोणी एजंट असतील, आणि हा त्रास असाच नाहीये, असे खूप साऱ्या प्रकारे असे फ्रॉड झालेले आहे. तरी पण मी सर्वांना विनंती करते आणि ह्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे शहानिशा केल्यानंतर छावा मराठा सेना आम्ही रीतसर प्रशासनाला एक निवेदन देखील देणार आहे. एवढी तर मी नक्कीच चौकशी करून हे सांगत आहे, कारण माझ्याकडे त्याचे सर्व पाठपुरावे आहेत. महिला म्हणून एकच सांगत असते की हा माणूस नसून हा हैवान आहे. कारण आपल्या घरामध्ये पण त्याला पण पत्नी आहे, एक मुलगी आहे. अंधश्रद्धेच्या आड इतकं, म्हणजे आता जग कुठे चालले, चंद्रावर चालले, आणि ह्या अंधश्रद्धेमध्ये त्यांनी एवढ्या स्त्रियांना त्यांनी लुबाडला आहे किंवा त्यांचा लैंगिक अत्याचार त्यांनी केलेला आहे. तरी पण मी असंच त्यांना सांगू इच्छिते की हा हैवानच एक ह्या धर्तीवर जन्माला आलेला आहे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं मी सर्व महिलांच्या वतीने सांगते की त्याला कठोरातली कठोर अशी शिक्षा नाही तर मग सर्व महिलांच्या ताब्यात त्याला द्या, त्याच पद्धतीने त्याला आम्ही त्याची शिक्षा देऊ. राधाकिशन मनिया, मी त्यांना पाहिलेलंच नाही. आम्ही जागा, आमच्या मध्यस्थ माणसाला जागा माहिती होती, कुठे प्लॉट आमचा काय, आणि 17 गुंठे जागा होती आमच्या वाडवडलोपारचीच जागा आहे आमची. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही व्यवहार करायचा आहे का तुम्हाला. आम्हाला काय माहिती नाही. आम्हाला आमची पूर्ण रक्कम प्रत्येक भावाच्या हिशेवारीपर्यंत पैसे आम्हाला पूर्ण भेटले. आणि आम्ही अशोक खरात काय करतो, त्याची मुलगी काय, त्यांना पाहिलेलं देखील नाही. ते येऊन गेले पण आम्हाला काही कल्पनाच नाही हीच व्यक्ती अशोक खरात आहे म्हणून, ते त्यांची ही मुलगी, आम्हाला काहीच कल्पना नाही. जागा मालक सतीश मणियार यांनी खरातांसोबत व्यवहाराची कबुली दिली असून एका मध्यस्थाच्या माध्यमातून हा व्यवहार पार पाडल्याचे सांगितले. अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी या मालमत्तेचा उल्लेख केल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. आता पोलीस आणि महसूल प्रशासन या लँड डीलचे गुपित कसे बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रहार न्यूज लाईन, संगमनेर.